ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताचा शत्रू मसूद अझर थोडक्यात बचावला. तो नेमका कसा निसटला पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कुठे लपलाय जैदचा मसूद? भारतानं का केलं बहावलपूर उद्ध्वस्त? जैशवरील हल्ल्यात मसूद अझर ठार. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकमधील एअरबेस आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले. त्यात बहावलपूरचाही समावेश होता. हे तेच बहावलपूर आहे जिथे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असून हजारो दहशतवादी ट्रेनिंग घेत असतात. बहावलपूरमधील जैदच्या अड्ड्याचा मसूद अझर प्रमुख आहे. पण मात्र बहावलपूरमध्ये हल्ला होऊनही मसूदचा ठाव ठिकाणा लागत नाही. भारताच्या हल्ल्यापूर्वी मसूद अझर बहावलपूर येथील जैश मुख्यालयात होता. मसूद अझर त्याच्या कुटुंबासह इथे उपस्थित होता. हल्ल्यात मसूदचं कुटुंबीय आणि साथीदार असे 14 लोक ठार झाले. मसूदची सुभान अल्ला मशीद हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झालीये. मात्र हल्ला करण्याच्या काही वेळापूर्वीच मसूद दुसऱ्या इमारतीत गेला आणि वाचला. बहावलपूरच्या मसूदच्या अड्ड्याभोवती सुरक्षेचं कवच असतं. मात्र तेच उद्ध्वस्त करून भारतानं मसूदला मोठा झटका दिलाय. मुळातच 2002 मध्येच मसूदच्या जैश संघटनेवर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली होती. मात्र ती कारवाई केवळ कागदावरच राहिली आहे. त्यामुळे आता मसूदला इतिहास जमा करण्याची पुन्हा संधी आली तर भारतीय लष्कर ती संधी दवडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.